श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांना नक्कीच कालभैरवाष्टक स्तोत्राबद्दल माहिती असेल. कालभैरव हा भगवान शंकराच्या रुद्र अवतारापैकी एक अवतार आहे. आदिगुरु शंकराचार्य यांनी कालभैरवाच्या स्तुतीपर कालभैरवाष्टक या संस्कृत श्लोकाची निर्मिती केली आहे, ज्यात 8 श्लोक ही भगवान कालभैरवाची स्तुती, तर शेवटच्या 9व्या श्लोकामध्ये कालभैरवाष्टक स्तोत्राची फलश्रुती सांगितली आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की कालभैरव कथा, कालभैरवाष्टक पाठाचे फायदे आणि त्यांचे नियम कोणते, त्यांचे पाठ कसे करायचे. चला तर ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. शिवपुराणामध्ये वर्णित कथेनुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठत्वाबद्दल वाद निर्माण झाला. आपण सृष्टीचा निर्माता असून आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा ब्रह्मदेवाला गर्व झाला होता आणि त्यातूनच ब्रह्मदेवाने भगवान शिवशंकर यांचा अपमानसुद्धा केला होता. ब्रह्मदेवाच्या अपमानाने क्रोधित झालेल्या शिवाने रुद्ररूप धारण केले आणि आपल्या गळ्यातील एक रुद्र जमिनीवर आपटले. त्यातूनच कालभैरव रूपी महारुद्र अवतारला, जो भगवान शिवाचा एक अवतार आहे. कालभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक आपल्या शस्त्राने कापून टाकले. तेव्हापासूनच चतुर्मुखी ब्रह्मदेव निर्माण झाले. ब्रह्मदेवाचे एक शिर कापल्यामुळे कालभैरव त्यांच्यावर ब्रह्महत्येचा दोष लागला होता आणि म्हणूनच या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाने कालभैरव यांना प्रायश्चित्त करण्यास सांगितले. कालभैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक हे भ्रमण केले होते. पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. तेव्हापासून श्री क्षेत्र काशीमध्ये कालभैरवाची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच कालभैरवाला काशीचा कोतवालही म्हटले जाते. ही झाली संक्षिप्त स्वरूपात कालभैरवाची कथा. आता आपण जाणून घेऊया कालभैरव स्तोत्राचं पठण केल्याने कोणते फायदे आहेत आणि कालभैरव स्तोत्राचं पठण कसे करावे. चला तर मग हे जाणून घेऊया. बघा, वर सांगितल्याप्रमाणे कालभैरव स्तोत्राची रचना ही आदिगुरु शंकराचार्यांनी केली आहे. भगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा, तांत्रिक बाधा इत्यादी बाधा होत नाहीत. कालभैरव हे वैराग्य असल्याने ते आपल्या भक्तापासून दूर स्मशानात निरंतर ध्यानिस्थ बसलेले असतात. म्हणूनच त्यांना कालभैरव वैरागीसुद्धा म्हणतात. भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमित कालभैरव अष्टकाचे पठण केले पाहिजे. या भैरवाचे अष्टकाचे नियमित पठण केल्याने आपल्याला त्वरित लाभ हा नक्कीच मिळतो. त्यामुळे कालभैरव स्तोत्राचं पठण नक्कीच करा. आपल्यावर असलेल्या भूतबाधा, वाईट शक्तीपासून किंवा कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपली सुटका होते. भगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या अष्टकाचे पठण केल्याने आपल्या कुंडलीतील राहू, केतू यासारखे ग्रह देखील शांत होऊ शकतात. कालभैरव अष्टकांचं दररोज जप केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्ञान मिळते आणि मोक्षप्राप्ती होते. आपल्याला अज्ञात न समजण्याजोग्या काही गोष्टी असतात ना, त्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजण्याची ताकद या कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये आहे. कालभैरवाष्टांचा जप केल्याने आपल्याला शोक म्हणजेच दुःख, मोह म्हणजेच आसक्ती जी आपल्या दुःखाची कारणे असतात, दैन्य म्हणजेच गरिबी यासारख्या वस्तू दूर होतात. लोभ कमी होतो. ताप म्हणजेच काय, पीडा, तर यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. भगवान कालभैरवाचे वर्णन भूतसंगनायक, पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या 5 भूतांचे स्वामी असं केलं आहे. तो जीवनातील सर्व प्रतिष्ठित उत्कृष्टता आपण शोधत असलेला सर्व ज्ञान देणार आहे. आणि बघा, आनंदाची स्थिती आपल्याला त्या कालभैरवाष्टक स्तोत्रातून मिळत असते. कालभैरवाचे स्मरण केल्याने समाधीच्या खोल अवस्थेतील आनंदाची प्राप्तीसुद्धा होते, जिथे तुम्ही सर्व चिंतापासून मुक्त आहात आणि कशाचीही पर्वा करत नाहीत. कालभैरव म्हणजे नेमकं कोण हे आपल्याला थोडं आता आम्ही विस्तारपूर्वक सांगतो.
बघा, कालभैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक अथवा भयंकर. हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे, ज्यात भगवान शिव दुःखी, दीन, भययुक्त भक्तांना अभय देऊन पापी आणि दुर्जनापासून त्यांचे रक्षण करतात. तसेच भैरवाला दंडपाणी असे सुद्धा म्हणतात. दंडपाणी अर्थात दंड करणारा, शासन करणारा, जो की दुराचारी, अधर्मी आणि अत्याचारी पापींना शिक्षा करण्याचे काम भगवान शिव कालभैरवाष्टक करतात. म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे. त्यांना स्वासवा असेही म्हणतात. स्वासवा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे. तंत्र साधनेत कालभैरवाला खूप महत्त्व आहे, म्हणूनच त्यांना तंत्र साधनेची देवता म्हणून सुद्धा ओळखले आहे. तंत्र साधनेमध्ये भैरवाची 8 नावे नमूद केली आहेत, जसे की भैरव, असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाली आणि संहार हे 8 नावे भैरवाचे आहे. सनातन धर्माच्या 3 त्रिमूर्तीमध्ये भैरव, कालभैरव आणि बटुक भैरव अशी ही 3 लोकप्रिय नावं आहेत. भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते. कालभैरवाची उपासना केल्यास जीवनात किंवा आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरणारे सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात. सर्वात मोठा शत्रू शांत होतो. तसेच आपण आर्थिक अडचणीत असाल, कर्जात बुडाले असाल तर त्यातून सुद्धा आपली सहज मुक्ती होते. त्यामुळं कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करा. किंवा जर तुम्ही मानसिक त्रासाने ग्रस्त असाल, मानसिक त्रासातून कालभैरवाष्टक आपल्याला अलगद बाहेर काढते. कालभैरव साधनेचे काही सोपे उपाय आपण सांगितले आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. ओम कालभैरवाय नमः या मंत्राची तुम्ही उपासना नक्कीच करा. जर तुमच्याकडे आर्थिक चणचण असेल, कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर दर गुरुद्वारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई तुम्ही नक्कीच वाटा. मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल, झोप लागत नसेल तर कालभैरवाच्या मंदिरात जाऊन तिथे नारळ कालभैरवाच्या पायावर ठेवा. मूर्तीसमोर बसून 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून तो ठेवलेला नारळ आहे ना, तो घरी आणा आणि झोपताना आपल्या उशाशी नक्कीच ठेवा. जर अचानक संकट सुरू झाले, प्रत्येकजण साथ सोडून गेले तर दर शनिवारी ओम भैरवाय नमः या मंत्राचा जप करा आणि भैरवजीच्या चरणी नारळ अर्पण करा. बघा, संकटे तुमची हळूहळू नक्कीच दूर होतील. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की दररोज कालभैरव स्तोत्राचं पठण का करावे. तुमच्या घरामध्ये जर आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा कर्जबाजारी असाल किंवा भूतबाधा असेल, इतर वाईट बाधा असतील तर त्यासाठी आपल्याला दररोज संध्याकाळी कालभैरव स्तोत्राचं हे पठण करायचं असतं. तुम्ही कमीत कमी 1 वेळा किंवा जास्तीत जास्त 11 वेळा कालभैरवाचं पठण करू शकता. परंतु नियमितपणे तुम्ही रोज संध्याकाळीच आपल्याला कालभैरवाष्टकाचं पठण करायचं असतं. असं सांगितलं जातं की संध्याकाळीच कालभैरवाष्टकाचं पठण करा. तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही इतर वेळी करू शकता, परंतु संध्याकाळीच त्याचं पठण हे करायचं असतं. त्यामुळे तुम्ही रोज संध्याकाळी श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करा आणि कालभैरवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आणि तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव आला तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.